आपल्या द्यायला काय नाही. आणि आज एवढा कुठचाही पालक नाही की जो आपल्या पाल्याला 20 रुपये देऊ शकत नाही. ती तुम्हाला जाणीव पण असली पाहिजे की मला ती साहित्य किंवा वस्तू जागरूकतेपणे किंवा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वापरता आली पाहिजे. मग त्याचे उदाहरण घ्या. त्या विज्ञान प्रयोगशाळेचे चांगल्या प्रकारे तुम्ही उपयोग करा. मग आमचे मुख्याध्यापक म्हणाले पोलीस की त्या ठिकाणी ते सायन्सला मुलं जातात बारे, फार आनंद वाटला बारे. ग्रामीण भागातील मुलं सायन्सला जातात. सायन्सला तर तुम्ही जा, क्रीडा स्पर्धेमध्ये बसून नक्की याचं नाव चांगलं आहे. खो खो मध्ये तर या वांजळाश्वरचं अखंड जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा दबदबा आहे. आमचा विद्यार्थी हायस्कूलचा गेल्या वर्षी आमचा तो 7वीचा विद्यार्थी जो गेल्या वर्षी जिल्हा कबड्डीला तो विनर होता. आमच्या प्राथमिक शाळेचं काय त्याचं नाव ते वेद टोपण नावाचं काय दुसरं तो. तर ठीक आहे बाळांनो, हे अशा प्रकारे सगळं चांगलं आहे. आणि म्हणून या मंडळाच्या वतीनं या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आपल्या मित्रांनो हीच आग्रहाची हातोडी विनंती असेल की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती करा. आणि हेच वाक्य अन्य मुलांना देखील सांगा, तुम्ही जी प्रगती करा. जर का तुम्हाला अडचण आली तर मंडळाला